जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। कर्दळी नामक वनामध्ये उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकडं तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली आणि वारुळातून भली मोठी रक्ताची चिळकांडी उडाली। वारुळाजवळ जाऊन पाहतो तर काय, एक दिव्य पुरुष वारुळात तपश्चर्या करीत बसला होता। घाबरू नकोस, आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती। आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती। महाराज मला माफ करा। उठ, पुढील आयुष्यात तुला सुख समृद्धी आणि आरोग्य लाभेल। दीर्घकाळ फिरून या अक्कलकोटी आला खंडोबाच्या मंदिरी बैठला उद्धवाने उद्धार केला माणसाचा पुण्य। जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवामी शंकर शिवशंकर शंभो। स्वामी, या पाण्याची दुर्गंधी वाढतच चालली आहे। भुजंगा जा एक काठी घेऊन ये। स्वामी, पाणी स्वच्छ झालं स्वामी। भुजंगा सगळ्यांना पाणी पाच। हो स्वामी। साप चावलं शेतात। ए काल त्याच्या कानात नाव सांग दोनदा मोठ्याने। रावणा, ए रावणा। मी जरी शरीराने तुम्हाला दिसलो नाही ना तरी सदैव तुमच्या पाठीशी राहीन। घाबरू नका, घाबरू नका। तू फक्त नित्य नेमानं माझी भक्ती करीन, त्याचं मी सदैव रक्षण करीन, सदैव त्याच्या पाठीशी राहीन, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे। पालखी घेऊन निघालो चोळपाच्या आम्ही दारी गाव सुने सुने झाले भेसुर ही वाट सारी ओरखे करून आम्हा चालला देव तारा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।